नुकताच मॅड डॉग प्रोडक्शन हाऊस निर्मित मुंजा या सिनेमाचा ट्रेलर आला आहे आणि ट्रेलर आल्यापासून अनेक जण म्हणत आहेत की या ट्रेलरमधील एक गोष्ट ही मराठी सिनेमातील कॉपी आहे। तर तेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। या ट्रेलरमध्ये एक व्हॉइस आहे ज्यात असा आवाज येतो। आता हे मराठी प्रेक्षकांना नक्कीच कळलं असेल की हा एक आयकॉनिक डायलॉग आहे, तोही एका आयकॉनिक सिनेमातील, तो म्हणजे 2004 साली प्रदर्शित झालेला महेश कोठारे दिग्दर्शित पछाडलेला। तर मग खरंच ही हिंदीवाल्यांनी मराठीची कॉपी केली का? तर नाही, एवढ्या एका गोष्टीवरून ही मराठीची कॉपी केली गेली असं आपण म्हणू शकत नाही। पण हा हिंदी सिनेमा आणि त्यात मराठी शब्द लगीन हे कसं काय? तसं बघायला गेलं तर मुंजा ही कन्सेप्टच महाराष्ट्रातील आहे। लहानग्यांपासून तर मोठ्यांपर्यंत मुंजा हे नाव आणि मुंजा म्हणजे काय हे मराठी लोकांना माहितीच आहे। एकंदरीतच मुंजा हा प्रकार महाराष्ट्राच्या खेडेगावातील एक गोष्टीचा भाग आहे। आता तो खरा आहे खोटा आहे याकडे न जाता आपण या सिनेमाबद्दल बोलूया। जर आपण बघितलं तर मुंजा या सिनेमाचे दिग्दर्शक आदित्य सरपोतदार हेही मराठीच आहेत। त्यांनी आतापर्यंत उलाढाल, क्लासमेट, फास्टर फेणे, माऊली, नारबाची वाडी, झोंबिवली आणि उन्हाळ असे उत्तम सिनेमे मराठी सिनेसृष्टीला दिले आहेत। मग आता कन्सेप्ट ही मराठी आणि दिग्दर्शकही मराठीच, मग सिनेमा का हिंदीत? तर सध्या आपण बघतोच की मराठी सिनेमाला किती प्रेक्षक उरला आहे आणि असा सिनेमा बनवायचं म्हटलं की त्याला VFX, प्रोडक्शन कॉस्ट असा भरपूर बजेट लावावा लागतो आणि सध्या तरी मराठीत असे निर्माते दिसत नाही की ते मराठी सिनेमाला हिंदी सिनेमा एवढं बजेट लावतील, कारण त्यांना माहिती प्रेक्षकच कमी आहेत। मग काय, कन्सेप्ट जरी मराठी असला तरी तो मोठ्या लेवलवर नेण्यासाठी सध्या हिंदीचाच आधार घ्यावा लागत आहे।